पन्हाळ्याच्या सोमवारपेठ परिसरातील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅशनल लेव्हल टेक्निकल इव्हेंट म्हणजेच परिक्रमा 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देणारा असल्याचं संजीवन संस्थेचे अध्यक्ष पी.आर. भोसले यांनी नमूद केलं। पन्हाळा इथल्या संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये नॅशनल लेव्हल टेक्निकल इव्हेंट म्हणजेच परिक्रमा 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.आर. भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक आणि संशोधनात्मक ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। अशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळते असं पी.आर. भोसले यांनी नमूद केलं। परिक्रमा 2025 मध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, लुडो गेम, पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, ॲडमॅड अशा प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता। या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 800 विद्यार्थी सहभागी झाले होते। विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण 1 लाख रुपयांची बक्षिसं देण्यात आली। यावेळी संस्थेचे चेअरमन पी.आर. भोसले, सहसचिव एन.आर. भोसले, स्पोर्ट्स डायरेक्टर एस.पी. भोसले, प्राचार्य डॉ. संजीव जैन, प्राध्यापक एकनाथ साळोके, प्राध्यापक सचिन पिसाळ, डॉ. गजानन कोळी, डॉ. अजित काटकर उपस्थित होते।